कॉमेडी म्हणजे खरं तर ट्रॅजेडी असते. फक्त ती दुसऱ्यासोबत घडते म्हणून आपल्याला हसू येतं. आणि म्हणूनच स्वतःसोबत ट्रॅजेडी घडवून तुम्हाला हसवण्यासाठी आपले सगळे कलाकार घेऊन आलेले आहेत. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, आज सुद्धा आपल्यासोबत आपल्या एपिसोडचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे काही खास पाहुणे आलेले आहेत. कलर्स मराठीवरील माझा होशील का मधला समर आणि रुजुता आणि समरच्या 4 बहिणी या तरुण पिढीचं आपण जोरदार स्वागत करूयात. मित्रांनो, कलेचा व्यवसाय करत असताना खूप साऱ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. सुप्रसिद्ध भावगीत गायक अंशुमन दा याला असंच एक आव्हान दिलंय आगरी पाड्यातल्या अरुण कदमांनी. बघूया ते या आव्हानाला कसं तोंड देत आहेत. काल मका खाल्ल्यामुळे आवाज बसलाय का माझा? पण काय आवाज लागला माझा तुम्हाला सांगतो. खरं मी जर या संगीत क्षेत्रात नसतो तर किती नुकसान झालं असतं मला कल्पनाच करवत नाही हो. म्हणजे बघा ना, शाळेत असताना तुम्हाला सूर्य उगवलाच नाही तर या विषयावर निबंध लिहायला सांगितल्यानंतर त्याचे अर्धे चांगले अर्धे वाईट परिणाम लिहितात. पण मी स्वतः जर या संगीत क्षेत्रात नसतो तर मला दूर दूरपर्यंत दुष्परिणामच दिसतात फक्त. तर हे वाईट विचारांच्या अधीन जायच्या आधीच रियाज करूया. ओके ओके. अंशुमनजी दाते का हा प्रॉब्लेमच आहे काय सांगू तुम्ही. तुटले थोडं तुटलेत केस म्हणे घरटे. आता झालंय घरट. काय चाललंय? मी रियाज करतो. काय चाललंय तुमचं? हा मग मी कधीपासून बोलतोय तुमचं लक्षच नाही माझ्याकडे. तुम्ही पै अंशुमनजी दाते का? काय म्हणाला? पै अंशुमनजी दाते तुम्हीच आहे का? पै म्हणाला मी काय पैलवान नाहीये. पण अंशुमन दाते, पंडित अंशुमन दाते. कळलं? अच्छा, म्हणजे तुम्ही पंग आहात. फालतू पंग मारू नका. हे बघा, पै म्हणजे पैलवान, पंग म्हणजे गाय गाय दरबार भरला. आला तेच ते दोन्ही पण मिळून सारखंच आहे ते. काय सारखं आहे? काय सारखं काय फरक आहे त्याच्यामध्ये? पै पंग फरक आहे की नाही? काय फरक आहे? फरक नाही मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. काय फरक आहे? हे बघा, पहलवान लोक सकाळी सकाळी उठून तालिमीला जातात. गायक लोक सकाळी सकाळी उठून रियाजाला बसतात. रियाज झाला रियाज, आता लय झालाय रियाज आहे ना. पहलवान लोक सकाळी बदामाचं दूध पितात. बरोबर आहे. तुमची हालत खराब असल्यामुळे तुम्ही हालत टाकून दूध पिता. बर. पहलवान लोक आपली कला मातीत सादर करतात आणि तुम्ही आपली कला सादर करता करता माती करता. त्याची एकूण काय दोघांना पण माती लागतेच. त्यांना पण सुपारी लागते कानात फोडायला, न तुम्हाला सुपारी लागते पानात जोडायला. आहे का नाही? झालं? ठीक आहे, मी पहिलवान उद्यापासून तंबोरा ठेवतो आणि मुदगल घेऊन मल्लखांब खेळतो. म्हणजे मला कंसाऐवजी मल्लखांब खेळ. अरे कानाला आवरा चिरतो रे तू. हे बघा, मी काही चिरत नाहीये, कळलं ना? मी हरकत घेतो. माझी काहीच हरकत नाही हो तुम्हाला हरकत घ्यायला. पण आवरत चिरता कशाला? म्हणजे आवरा राग कशाला येतं मला बोलायचं. राग आलाच पाहिजे. आमची परंपरा आहे घराण्याची. एक एक राग आळवण्यासाठी कित्येक वर्ष जातात. अरे असला तो राग नाही रे.
तुम्ही शिकून गाता तो राग नाही, मग? तुम्ही गायल्यानंतर आम्हाला येतो तो राग. फालतू बडबडताय, नॉनसेन्स. कोण तुम्ही? इथे कशाला आलात? कोण तुम्ही? हा मग आधीच विचारायचं ना बाला. रे बाला, मी वशा बर उर्फ काल्या बर. उर्फ बेमट्या उर्फ डाय. इकडे हं? काय झालं? डाय. डाय 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 म्हणजे? डाय म्हणजे म्हणा, अहो ती केसात नाही का घालतात डाय, ती गावातली लोक म्हणा सगळे बोलतात ना ते. रे बाला, डाय घातलीस ना? हा? केसात केसात डाय घातलीस ना? बर हा. बर, बर. तर मला, मी तुम्हाला डन करायला आलोय. काय म्हणाला? डन डन. कमाल आहे. म्हणजे तुम्हाला माझी सुपारी कोणी दिली? कोण बोलतो? कमाल आहे. आता माझ्यासारखा गायक मोठा व्हायला लागला, लगेच सुपारी यायला लागला, धमक्याला लागला. काय चाललंय अरे, काय? मोठा शाना कोण गायक मोठा झालाय? कसल्या धमक्यानं, कसला काय? अहो मी अरे ज्या असला मी तुला डन करायला, म्हणजे तसं डन करायला आलोय, प्रोग्राम साठी डन करायला आलोय. बोल. काय बोलू? अरे तसं नाही बोलायचं रे बाला. काय तुमचा प्रॉब्लेम काय? डन करायला आलोय म्हणजे डन करायला नाही आलोय. बोल म्हणजे नको बोलू. म्हणजे काय बोलताय तुम्ही? अरे आवरत चिरतो कशाला तू? चिरत नाहीये मी काय स्वयंपाकी नाहीये. मी गायक आहे, गायक. कळलं ना? अरे बाला, तू समजून घेणार रे मला. आधी माझं तुम्ही समजून घ्या. मी गायक आहे, माझं ऐकून घ्या. बावरामन. हे कुठेतरी ऐकलं. नाही नाही, जुन्या आठवणी नको. हो. अलबेला सजन आयोरी, अलबेला सजन आयोरी, मोरा तुझ बुध गोईन जायोरी. अलबेला सजन, अलबेला सजन, अलबेला सजन आयोरी. हे ऐकून घ्या म्हणतोय मी. आला म्हणजे तू गायक आहेस ना, मग? त्याच्यासाठीच तर मी आलोय ना बाला. म्हणजे? अरे बाला, तुझा प्रोग्राम मी आपल्या पाड्यात ठेवणार बसा आहे. बसा बसा बसा. माझा प्रोग्राम बसा ना. तुमचा प्रोग्राम मी माझ्या पाड्यात ठेवणार. बरं, साधारण तुम्ही कुठल्या पाड्यात माझा प्रोग्राम ठेवणार आहात? अरे माझा पाडा, आमचा पाडा. कुठला? आगरी पाडा. एक सेकंड. पण साधारण प्रोग्राम काय आहे? कोणत्या प्रकारची गाणी म्हणायला लागतील? कारण कसं आहे, माझे इतके राग पाठ आहेत ना, एकेका रागामध्ये इतकी गाणी मी तयार केलेली आहेत ना, म्हणजे एक राग मी सुरू केला की सकाळपर्यंत. तो राग जरा बाजूला ठेव ना. प्रोग्राम कुठला करायचा त्याची लिस्ट काढूया काय? हा, सांगा. हा, म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो, मला लगीन करा पाहिजे. हे गाणं आहे. त्याच्यानंतर ही पोलीस साजूक तुपातलीला मावऱ्याचा लागलाय नात. हे नाहीतर मग यागो दांड्यावरनं बोलतो माझा नवरा कुणाला येतो, ते आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो, जर का वन्स मोर आलाच तर मग पप्पी दे पारूला. मी कशाला पप्पी दो पारूला? अहो, तुम्ही नाही कुणाला द्यायची पप्पी, गाणं आहे. असं गाणं आहे? आणि मग जर का अजून वंशपोर आला तर मग हा म्हणजे तू जगा पापलेट बारीक हाय, हातात बाट भचकन जाय. हे गाणं आहे. हे गाणं लागतं. अहो, हे का काव्य हा. आहे? बॉट भास्कनचं आहे, पण हे कुठल्या रागात बांधणार? पापलेट बा नाही हो, बॉट भास्क नाही हो, नाही हो, जमणार नाही मला. हे बघा, तुम्हाला जर सागरी किनाऱ्यावरची गाणी हवी असतील, साधारण मी एका लेवलपर्यंत गाऊ शकतो. मी एखादं कोळी गाणं म्हणू शकतो. झालंच तर म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. राजा सारंगा माझ्या सारंगा, डोल करार धाकल्या दिरार, चल जाऊया घरा. सगळे लोक आपापल्या घरा जातील. काय बोलताय तुम्ही? आपली आपली बोट काढतील ना, घरा जातील. असलं अहो गाणं. काय असं का जातील? हे गाणं कसं पाहिजे? कसं? जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. काय झालं? हे काय असं काय का? बडबडताय? ही काय गाणी, अश्लील गाणी काय बडबडताय तुम्ही? अश्लील गाणं? नवीन पोपट हा मिठू मिठू बोलायला लागला, काय काव काव बोलणार अश्लील गाणं आहे? ना तुमचं कुठलं गाणं होतं, मालवून टाक दीप, ते चांगलं गाणं? ते चांगलं आहे गाणं? अहो मग किती सुंदर गाणं आहे, किती भावगीत आहे सुंदर. दाखवा, गाऊन दाखवा. बघा. हं. मालवून टाक दीप, हं. चेतवून अंग अंग, राजसा किती दिसात, लाभला निवांत संग, मालवून टाक दीप. रे म्याल्या वासाड्या, हे असलेलं गाणं आहे.
यात काय असलेलं आहे? बाई काय बोलते फालतूगिरी बस झाली, बत्ती हिजवणं रोमांस कर. याच्यात हे आहे. एक मिनिट माझ्याशी बोलायचं ना. मी कोण आहे माहितीये तुम्हाला? कोण आहे? मी संगीत क्षेत्राचा फार मोठं नाव असलेला माणूस आहे. ओ माय. अरे केवढा मोठा पुरस्कार मिळाला मला. माहिती आहे मला कुठला पुरस्कार भेटलाय तर. सुमार गंधर्व पुरस्कार भेटलाय ना तुम्हाला. हो मामा, फार मोठा पुरस्कार आहे तो. कोण वलकत नाही हो. मी रिक्षावाल्याला विचारलं, रे बाला हा सुमार गंधर्व कुठं आहे? तो बोलला एक काम करा तुम्ही लेपला जावा, मग पुढे एक आडवी चालेल, मग मग मागच्या बाजूला उभी बिल्डिंग आहे, तिकडं पहिल्या मारो तो केकटत असतो तो सुमार गंधर्व. केकटत असतो? बेवडा पिऊन केकटत असतो. काय बोलताय तुम्ही? साधं मी सुपारी सुद्धा व्यसन नाही हो, सगळ्यांना माहिती आहे. अहो मी रात्रभर रियाज करत असतो. एकदा बोललं तर चालत ना, सारखं पिया पिया चालू असतं तुमचं. अहो असं काय करताय? मी रात्रभर रियाज करत असतो आणि मग भैरवीने सांगता कारण इतक्यात कोंबडा हरवतो. हा मग त्याचं काम तो करतो ना. तसं नाही, मग परत मला रियाजाला बसावं लागतं जा, अशी ना. अडचण. मग भूपरागात मी सुरुवात करतो आणि मी असा विचार केला की भूपरागात ही भैरवी अशी मिक्स केल्यानंतर तो भूपराग अशा पद्धतीने मी सादर करणार आहे की तो भूपराग असा ए, ते भूपराग आहे ना ते तुपात घालतात, त्याची मला घेणं देणं नाही. बाला तू माझी सुपारी घेतोस का नाही तेवढंच सांग. अहो पण हे अशी गाणी मला जमणार नाही हो. अशी गाणी कशी जमणार तुम्हाला? तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अशीच गाणी गायची आहे. कितीची सुपारी आहे पण? मग 1,00,000 रुपयाची सुपारी आहे. काय म्हणता? हा. नाही परू मी आतापर्यंत फक्त ऐकले तो, बघितलेच नाहीत कधी. हा हा मग घाबरू नका, मी सगळी गाणी म्हणतो. सगळी तुम्ही वाटेल ती मी भावगीतं इतकी मस्त म्हणतो ना की लोक वेडी होतील. तुमच्या कुठल्या पाड्यातली? आमच्या आगरी पाड्या. आगरी पाड्यातली लोक वेडी होतील. है ना? हो. काय टेन्शन नाही ना? नाही नाही, कुठली गाणं म्हणणार आहे तुम्ही? मी सगळी गाणी म्हणतो, पण साधारण तुमचा ऑडियन्स कसा आहे? ऑडियन्स म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा सगळं ऑडियन्स आहे. मागच्या टायमाला तुम्हाला सांगतो, एक मोटरसायकलवाला गायक आला होता मोटरसायकल वरून न सकाळी XUV मधून पैसे भरून गेला. आवरी सगळी माणसं नुसती पैसे फेकत असतात. कसं आहे, तुम्ही गाणी स्टार्ट मारला का लोक पैसे उरवतात. काय म्हणता? मागच्या टायमाला एकाने तर चावी उरवली होती XUVची, मग मोटरसायकल न मग पायकाच पायका. पण लोकांना गाणं आवरलं तर, लोकांना गाणं आवरलं नाही मग असं पोकल बांबूचे फटके देतात ना, त्याच पोकल बांबूवरनं घेऊन जायला लागतं. नाही नाही, काय हरकत नाही, मी उत्तम गाणी म्हणेन. आणि हे काय हो, हे काय आणलं तुम्ही? हे शर्ट शर्ट त्याच्यासाठी शर्ट घालायचं तुम्हाला. हे शर्ट कुणी घालायचं? हा शर्ट 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 घालायचं. हे तुमच्यासाठी आणलंय, प्रोग्रामला शर्ट आहे ते. हे शर्ट प्रोग्रामचं आहे. हो, कसं दिसतंय ते प्रोग्रामचं शर्ट? बघा हे हे मस्त सदर आहे ना. हेच 1,00,000 रुपयाची सुपारी आहे. घालतो, 2 मिनिटात घालतो. 1,00,000 रुपयासाठी मी वाटेल ते करायला तयार हो. आणि हा 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 गॉगल. अच्छा, भर दिवसा कार्यक्रम आहे का? नाही नाही, रात्रीचाच कार्यक्रम आहे. भर दिवसा नाही, रात्रीचा कार्यक्रम अहो आहे. कसं दिसेल ते? भर दिवसा नाही, रात्रीचा कार्यक्रम आहे. गॉगल लावणं एक तर ना प्रोटोकॉल असतो कार्यक्रमाचा. उगाच नको ते इश्यू होतील गॉगलवरून. कुठला इशू? आमच्या सगळ्या आगरी पाड्यातल्याच गावातली लोक येणार तुमचं गाणं बघायला. तिथं काय पंतप्रधान येणार आहे का इशू व्हायला गॉगलचा? आहे ना? हो, हो. आहे ना? हो. तर तुम्ही मला सांगा, आपण लिस्ट करूया फायनल. कुठली कुठली गाणी तुम्ही बोलणार आहे ती एकदम फायनल मला कळलं पाहिजे. रेकॉर्ड करायचं. रेकॉर्ड करायचं. कारण काय, आमची पूजा कमिटी असते, तिला दाखवायला लागतं. आमची पूजा कमिटी ना रोज संध्याकाळी पूजेला बसते. हो, कुठे? सत्यनारायणच्या? नाही पूजा 12 आहे ना, तिकडे संध्याकाळी काउंटरला 2 टेबल आमचे कायम म्हणजे रिझर्वड असतात, तिकडे बसायला लागतं. मग डिस्कस होतं काय काय प्रोग्राम होणार आहे. तर तुमचा प्रोग्रामचं म्हणा ना, बरं रेकॉर्ड करायचा. मी तुम्हाला गाणी ऐकवतो, रेकॉर्ड करून घ्या. रेकॉर्ड. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, सखी मंद झाल्या तारका. सखी मंद झाल्या तारखा. कोण तारीख देईल काय तुम्हाला एकतरी प्रोग्रामची? का हो? ज्याला ही सगळी आहेत ना व्हाईट कॉलर लोकांची गाणी आहेत. टाईट कॉलर लोकांची गाणी आपल्याला पाहिजे. अच्छा, म्हणजे साधारण कशी कशी गाणी? म्हणजे कोली वाऱ्याची शान आहे तुझं देऊला अशी गाणी पाहिजे. है ना? हा? तर आहे तुमच्याकडे गाणं अशी काय? साधारण मी माझ्या पद्धतीने म्हटलं चाललं का हे गाणं? पद्धत कुठली पण चालेल, गाणं आमचं पाहिजे. हा
म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे हे कामावर जायला उशीर झालाय बघतोय रिक्षावाला न वाट ते गाणं गाणं. तुमचं पीच खूप हाय हो एकदम. काय म्हणजे मी हायच आहे माणूस. हा ठीक आहे हा. घ्या. कामावर जायला उशीर झायला, कामावर जायला उशीर झायला, वाट बघतोय रिक्षावाला, रिक्षावाला. अशी रिक्षानं फेकून मारी. काय झालं? काय फालतूगिरी गाण्याची पूर्ण वाट लावून टाकले रे. अशी गाणी नाही पाहिजे. गाणी लय म्हणजे हाय पिचची ना, नुसतं याच्यात नाचो कुठं आहे? नाचो. ये नाचो. अहो नाही हो, हे मला जमेल असं मला वाटत नाही. तुमची गाणी डेंजर आहे तो. तू भाला स्टार्ट मार. एकदा तू स्टार्ट मारला, स्टेजवर गेलास का नाही, तुझं गाणं संपेपर्यंत माझे 2 पेग संपते. मग मी स्टेजवर येतो. बरं. माझं गाणं संपेपर्यंत 4 पेगवाले स्टेजवर येते. आहे का नाही? मग त्यांचं संपेपर्यंत अख्खे खंबेवाले तर मग अख्खा कोलीवार स्टेजवर. पण या सगळ्या वेळात मी कुठे असणार आहे? तू खाली तंबोरा घेऊन. त्या तंबोऱ्याचं तवा काय होईल हे मी आता नाही सांगत, पण तू खाली उभं राहून सगळं पैसे जमा करायचं, आम्ही ते उरवणार पैसे, तू जमा करायचं पैसे. पण सगळं तुम्हीच करणार तर मला कशाला बोलवत आहे? अरे बाला, बाहेरचा कोणतरी बोर्डवर नाव लिहायला पाहिजे ना. असं काय करतो? आमच्यातलं समजा कुणाचं नाव लिहिलं तर कार्यक्रमाच्या आधीच प्रोग्राम सुरू होईल. त्याच्यामुळे बाहेरचा कोणतरी पाहिजे. तर तू गाणं गाऊ शकतोस काय? 1 लाख रुपयासाठी प्रयत्न करा, हरकत नाही. हा हा, गाणं गा बघू भाऊ. हरिभजना. एक मिनिट. नाही जरा वर पाहिजे अजून. हरिभजना. हो, थोडं वर घे ना पट्टी. थोडी ही याला 6 इंचाची झाली, 1 फुटाची घे ना. हरिभजना. हा, शिट्टी वाजली. करेक्ट आहे. बोल. हरिभजना. शिट्टी वाजली, वेळ काळ गाडी सुटली, घालवू नको रे. पदर घ्यालाय वर. वा, क्या बात आहे. आपण डोकं घालतो जबरदस्त. Yes. हरिभजना. शिट्टी वाजली. हे काय केलं तुम्ही? मी ज्याला तू हरकत घेऊ शकतो, मी ना हरकत घेऊ शकत. हा, हरिभजना. या शिट्टी वाजली, वेळ काळ आणि गाडी सुटली, घालवू नको रे. आणि पदर घ्यालाय वर. क्या बात आहे, क्या बात आहे. मकरंद सर, कसा वाटला क्या परफॉर्मन्स? बात आहे. अप्रतिम सादरीकरण. म्हणजे मला अंशा तुझी एनर्जी, तुझा परफॉर्मन्स आणि आज तुला अरुणची जी बहारदार साथ मिळाली, एक उत्तम फ्युजन पाहायला मिळालं मुळात म्हणजे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हाईट कॉलर आणि टाईट कॉलर हा कॉन्सेप्टच भयंकर आवडला. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुमच्या ह्या अफलातून सादरीकरणासाठी आज एक प्रोटोकॉल तोडायला हरकत नाही. मला खूप इच्छा आहे तुम्हाला टोपी घालण्याची. वाह, मी घालतो. रेणुकाताई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? अंशुमन, तू म्हणजे काय गातोस यार, इतका मल्टी टॅलेंटेड आहेस तू यार. तू म्हणजे स्पायडरमॅन, सुपरमॅन, अंशुमॅन असं आहेस. तर आज मकरंदनी थँकफुली प्रोटोकॉल तोडलाय, तर मी पण एक सेल्फी घेते यार. वाव. अरुण दादा, आजच्या एपिसोडमध्ये तर तू धुमाकूळच घातलेला आहेस, पण या पुढील एपिसोड्समध्ये सुद्धा तू आमच्यासोबत असणार आहेस, आमचा भाग म्हणून, आमचा प्रवासी म्हणून. त्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू.
दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत कोकण रेल्वेचं तिकीट मिळणं म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे. असाच एक भाग्यवंत प्रवासी आज आपल्या इथे येतोय. बघूया त्याचं हे भाग्य असंच टिकतंय का. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून मडगावला जाणारी कोकण बुलेट ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली आहे. प्रवाशांचं लक्ष असू द्या. स्किटकडे लक्ष असू द्या. S4 12 हा ही माझी शीट. हे कोण झोपला? ए उठे उठ. ए माय ए काय 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 बोला? आधी किती करवात आधी ऐकून तर घे. माय शीट तू उठ. सीटवर नाव लिहिलंय तुझ्या? वाय तर शीटवर लिहिलं नसलं तर ह्या बघ तिकटीवर लिहला कळला. चल उठ. मग जा घरी घेऊन जा. जाईन तुका काय करूच तू उठ ना आधी आहेस ना. अरे उठतो ना, कशाला ओरडतो? चल उठ. माझी शीट हा आता थाईस ना काय खिडकीच नाही जातस. हाच माझा याय जायचा रस्ता आहे. तुमका सांगते मकरंद भाऊ, गणपती गणी मे महिन्याक आमच्या गावात जाऊचं ना म्हणजे लय जिकरीचं काम. एक वेळ तुमका खासदारकीचं तिकीट मिळतला पण ट्रेनचं तिकीट छ्या. पण मी मिळवलंय माहिती आहे. माझा तो बाजूक राहतो ना हडकर त्याच्या ओळखीचा एजंट. काय झालं असं काय बघतास? एजंट म्हणजे तसलो एजंट नाही. औषध काय हडकर स्वतःची काय छबी बनवलं देवाक ठाव. हे असं काही केस कापून येतच ना म्हणून असा होता. सारखा आपला मका लेडीज बँड काढूचा. एजंट म्हणजे तसलो एजंट नाही हो. तो तात्काळ तिकीट काढताना तो एजंट. तात्काळ म्हणजे लगेच तात्काळ काढूचा असता. जरा पण तात्काळूचा नसता. आता ही माझी हक्काची सीट आहे बाबा. हक्काची झोपून जातलं गावाक बघ आता. जगी जीवनाचे सार जाणून घे सत्वर. जगी जीवनाचे सार जाणून घे सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आजोबांनो दिसत नाही का हो? हा दिसत नाही तुमका? नाही दिसत रे. का हो? कारण मी डोळे बंद केलेत ना. काय आजोबांनो हे घ्यावा पैसे घ्या जावा पुढे जावा. हे घ्यावा. हा पैसे पैसे तुला काय भिकारी वाटलं? कानाखाली आवाज काढ. मी काय भिकारी आहे काय? मला पैसे देतोय. पैसे आहेत माझ्याकडे. ह्या बघ. हो शिकाव नाही तुम्ही तर गाणं बोलत बोलत गाडीत चतलास ना म्हणून वाटलं. बाकी अरे गाडीत गाणारा प्रत्येक माणूस काय भिकारी असतो काय? काय समजतोस काय स्वतःला? हा? थांब तुझी कंप्लेंट करतो त्या पॅडला आणि या चंदूला. थांब कंप्लेंटच करतो तुझी. त्यांचं काय संबंध? ते पण गातात ना बुलेट ट्रेन मध्ये. असं पण तुम्ही गाणं किती गात होतास? ते माझा नातू रडत होता ना म्हणून. खया नातू खया. उभा राहा मग सांगते. हा ओ नाही आजोबांनो त्या सोडून बोला. आता हळूहळू गाडी फुल होतली माहिती आहे. रिकामा सीटा बघून लोक आपली बुडं टेकवतात. मग हायसून पण दिसतला. सांगा नातू खया. हे काय खया हे काय नातू? स्वतःची जवळजवळ झाशीची राणी केला सो. झाशीची नाही वाशीची. हा वाशीचा राजा आहे मी. राजा परब. हा पण तू उठू नको. हा तू झोपून राहा. म्हातारा माणूस लेकराला घेऊन उभा आहे. तू अजिबात उठू नकोस. तू झोपून राहा. तुझा सीट आहे ना. तू झोपून राहा. आजोबा वय किती बोलतास किती? हा ए पाणीवाला ए पाणी. मायला गेलो. पाणी पाहिजे तुला? वय हो माझा पाणी संपला. हा बरोबर. झोपून झोपून दांबला असशील ना. बसून बसून घासा कोरडा पडला असेल तुझा. पाणी प्यायचं आहे ना. धर धर पाणी पी. थँक्यू आजोबा हा, पी थँक्यू. पाणी. आता मला जागा दे. माझं पाणी पिलास ना. मला आता जागा दे. ए थुकू नको. माझं पाणी पिलास ना. मला जागा दे. म्हाताऱ्या फसवलंच ना तरी म्हटलं एवढं गोड गोड बोलून पाणी किती देता?
मी पण पक्को आहे माहिती आहे. आता अख्खी बॉटल देऊन तुझ्या नरड्यात होतंय की नाही बघ. मला माझंच पाणी पाहिजे. हा तुम्ही असाच. अरे तुम्ही ना कोकणी माणसाच्या नावावर कलंक आहे कलंक. जागा बसायला देत नाही तुला पाणी दिलं तरी कलंक आहे कलंक. आजोबारू हे बघा कोकणी माणसाचा विषय नाही काढतो. बसा हैसर बसा. कोकणी माणसाच्या अस्मितेवर बोट ठेवचं काम नाही सांगून ठेवतंय. हे असं आहे कोकणी माणसाच्या अस्मितेला हात घातला आणि तो आपली चड्डी पण काढून देते. बोला काय होतंय. आता चड्डी काढून देऊ तुमका. ती कशाला ती केवढी तुझी चड्डी त्याचा काय बाळाला का करू मी सांगतोय तुम्हाला. बसा बसा हा, हैसर बसून बसा. दे. ओ काय करतास माझे बाळ बांधलास ना. अरे हा विसरलोच मी बाळाला बांधलाय ते. विसरलास. हा. आता काय आलं बांधून किती फिरतास त्या. आजोबांनू बाळ काढलास की बाण काढलास. बाळच काढलाय तू तिकडे सरक जरा मला जावा आता एवढी जागा दिली तेवढं बसा पाहिजे तर बोलत. बस बस बस. आजोबांनू याव काय. दाढी गरम होते ना दाढी काढून ठेवलाय. मला मोठी दाढी जाम आवडते पण काय ते वाढवायचं लय कंटाळा येतो ना मग कवडी करून दाढी पण करून घेतलाय मी. म्हातार कसलं म्हातार चल लागलं तुका. तुला अख्खो खोटस. हे बाळ तरी खरा काय. काय केला तू काय केला तोराला मार काय केला तू. सरक सरक अहो, पण माझी सरक सीट- सरक 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 सर. अहो, तुम्ही बाळाक ठेवा ना. तुम्ही किती पाय पसरून बसलास. बाळ खुश होतो मी पाय पसरला ना की बाळ आपोआप खुश होतं. बघ खुश झाला ना. ए बाय खुश झालं बाळ खुश झाला. बरं मी काय बोलताय डब्यात काय आणलंय का खा. आता बसूक जागा दिलं डब्यात खाऊक पण देतो तुमका. गेलास उडत. बरं बाबा नको देऊ माझा मी आणल बस. माझा मी आणल खाऊ. मी जाता आणि उतर फक्त माझी सीट पकडून ठेव एवढं झाला. काय बोललास. माझी सीट पकडून ठेव. ही तुमची सीट. ही माझी सीट मी रिझर्व केलंय कळलं काय. तुमच्याकडे तिकीट तरी हा काय. ए बोलतोय. तिकीट काय आहे माझ्याकडे ती. हा काय तिकीट तू काय सांगतोय मला. त्या बघ तिकीट पाडलं बघ तू. हे बघ माझं तिकीट. आजोबांनू या जनरलचा तिकीट हा कळला. ही स्लीपर कोच आहे. या स्लीपर कोच हा हे कळलं. काय स्लीपर घालून आलाय मी. स्लीपर कोच नाही हो. जनरल वेगळो असता स्लीपर कोच वेगळो असता कळला हे तुमका. बरं आहे म्हणजे स्लीपरला जागा आहे पण स्लीपर घातलेल्या माणसाला जागा अजिबात नाही. अरे असा थोडी असतो. अरे आम्ही स्वातंत्र्य सैनिक आहे. आम्ही काय काय नाही केलं देशासाठी हे दिवस बघायसाठी. तर मधून खैसून आणलं तर स्वातंत्र्य लढो. त्यावेळेस इंग्रज आले होते त्यावेळेस आम्ही किती माहिती लढा केला इंग्रजांबरोबर. हे इंग्रजांची गाडी असे समोरून इंजिन येत होतं आणि आम्ही सगळे असे पटरीवर उभं राहिलो आणि आम्ही बोलत होतो भारत माता की. बोल ना जय. बोल ना बोल ना जय. बोल ना जय. जय जय जय. उभा राहून बोल. जय, जय. उभा राहून भारत बोल. माता की जय. हा, असा सैनिक येत होता. असा इंजिन येत होता. मी इथे बसलो होतो. इंजिन येत होता. इंजिन बसलो होता. इंजिन असा जवळ आला जवळ आला. आम्हाला घाबरून इंजिन बाजूनी गेला. बोल. आजोबांनो आधी एक सांगा. तुम्ही स्वातंत्र्य सैनिक होतास की मिमिक्री आर्टिस्ट होता. कसला आवाज काढलास ट्रेनचो. आणि ट्रेन तुमका घाबरून बाजून नाही गेली. तुम्ही चुकीच्या ट्रॅकवर उभे होतास कळला काय. नाही, काय अरे. पण फेकत तू गप काय राहा केलं? तर डोक्यात घालीन काहीतरी गप राहा नाही तर. डोक्यात बघा माझ्या डोक्यात घालायला लागला. ए बघा मला मारायला लागला. म्हातारा माणसाला मारायला लागला. लेकराला मारायला लागला. मला चक्कर आली. मला चक्कर आली. काय होतं? मला चक्कर आली. मला आजोबांना झोप चक्कर होतं. आली. मला चक्कर आली. काय होतं? मला काय होतं? चक्कर आजोबांना आली. झोप चक्कर आली. चक्कर आली. बरं वाटतं रे आता. बरं वाटतंय. झालं लगेच बरा पण वाटतं. हा बरं वाटतंय. अरे पण तू का असा माझ्या छातीवर उभा आहे. तू पण चटई बिटई टाक झोपून घे. झोपा झोपा तुम्ही. मी जातोय जनरल डब्यात. झोपा तुम्ही. हा 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 झोपतोय झोपतोय. ओ काय करता तो बाळा उशाखर घेतास. काय दिवसभर बाळ माझ्या मांडीवर झोपतं. रात्रभर मी त्याच्या मांडीवर झोपतो. आज आहे पण काय पण म्हणा कोकणी माणूस म्हणजे नारळासारखा वरतून कडक आणि आतमधनं एकदम नरम असतं. बस झाला तर चण्याच्या झाडावर चढू नका. बर, बर. बघितलास बुकिंग माझी. जनरल वाला म्हातारा तर माझ्या जागेवर झोपतलो. खऱ्याची दुनियाच नाही राहिली. ए कुठे झाला ऐक. जाता तर जनरल डब्यात तुमच्या सीटवर बसू. ये तू जा 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 जा. गेला गेला चायला गेला वाटत.
हॅलो हा अगं मिळाली जागा हा मस्त बसून एकदम झोपून बिपून येतो हा आलो होता एक जण होता ते आपलं मेकअप बिकअपचं सामान सगळं असं नटून बिटून आलं त्याला फसवला पाठवलं त्याला हा हा आणि चिंकीला सांग मी येताना इम्पोर्टेड भावली घेऊन येतोय हो आता मारलं की आवाज पण येतो तिचा हो तिला सांगा हा हा चल 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 येतोय चल चल बाय 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 ओ सर आजोबा होते ते काय गेलो वारले या काय हो ते वीक ठेवून मारले हा? वीक ठेवून मारले तुम्ही कशाला आला तिथे नाही काय ना गेला होता ना? कोकणी माणसाच्या नाराची एक खासियत सांगूची राहिली तो वरतून टणक आतून मऊ असता पण तो टणक नारा जर डोक्यात पडलो ना तर किती लागतात ना नाही, तुका काय म्हणताय, दाखवते. तुमची चल, जागा आहे, हे तुम्ही बाळ घ्या ना. घेऊन येलं बाळ घेऊन समर तू पहिल्यांदाच आमच्या बुलेट ट्रेनचा प्रवास करतो आहेस तुला हा प्रवास किती रंजक वाटतोय हा प्रवास ॲक्च्युली खूप हिलॅरियस आहे कारण मी आजपर्यंत फक्त टी व्हीवर बघितलेलं आणि आत्ता मी ह्या सगळ्या लोकांना म्हणजे हे सगळे खूप दिग्गज लोक आहेत आणि मला इतका आय कॅनॉट एक्सप्लेन म्हणजे मी फक्त हसतोय आणि दुसरं मला काहीच करता येत नाही सो इट इज हिलॅरियस अच्छा थँक्यू सो मच थँक्यू गुण बघूया रेणुकाताई मकरन सर बसू शकता थँक्यू सो मच या धमाल प्रवासानंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला माया कुकिंगला नाव ठेवायची गरज नाहीये हिच्या महिनाभर काय केलंय 101 रेसिपी त्या रोबोट मध्ये फिट करून ठेवली त्या रोबोटची कधी कधी सिस्टीम होती करप्ट मग तो काय सांगतो बिर्याणी मध्ये 2 चमचे साखर टाका पाकातले पापलेट कधी खाल्ले का असं काही ते करू करू खाऊ घालती आम्हाला आली 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 कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाढवल्या मित्रांनो पती पत्नी आणि वो मधला वो कुणीही असू शकतो आणि आज तो वो आहे चक्क एक रोबोट बघूया या रोबोटनी एका पती पत्नीच्या नात्यात काय गोंधळ घातलाय येत आहेत बुंगाट वाईस कॅप्टन्स योगेश प्राजक्ता आणि जोकर ऋषिकेश आज मी गैरसमज आणि अंधश्रद्धा या विषयावर बोलणार आहे हा म्हणजे लग्नामध्ये सासऱ्याकडून जे काही मिळतं ते आपल्या जवळच्या कामाचंच असतं असा जो काही गैरसमज आहे अंधश्रद्धा आहे खोटं आहे निदान माझ्या बाबतीत तरी हा म्हणजे काय ना माझा साला तिकडं काय ते नासामध्ये कामाला आहे म्हणे तर तो लग्नाला येऊ शकत नाही म्हणून त्याचा तोंडावळा असलेला एक रोबोट पाठवला त्यांनी लग्नात आणि तो रोबोट आला आणि माझ्या संसाराला गाल बोट लागलं बायकोला बोट लावायचं म्हणलं तरी त्या रोबोटची परमिशन घ्यावी लागते आगीचे लोट परवडले पण रोबोट नको अशी कंडिशन आहे माय गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी त्या इंग्रजाला तर कळायला असतं ना की त्यांच्या भाषेत गुड मॉर्निंग असं होणार आहे ती 1900 नाही 1847 ला सोडून गेले असते तुमच्या स्टमक मध्ये काऊन दुखायलं मी इंग्रजीतून टाकायले तर असं टॉकण्यापेक्षा तू टॉकून दे ना मला कायमच शट अप मा ब्रो कुठे या पाय तुझ्या वस्तू तू सांभाळायचं आहे मला नको विचारू ब्रदर मावाला भैया कुठे तुझा तो भैया त्या भैयानं तर माझ्या आयुष्याची मैया करून ठेवली सगळी काय केलं त्याने वॉकिंग टॉकिंग शेवटी ते यंत्रच वॉकिंग टॉकिंग हा बोलून चालून नको का अशी इंग्रजी बोलू का नको बोलू त्या ओबामाला कळलं ना आपली इंग्रजी अशी बोलते तर तिकडे फिट येऊन पडायचा तो बाबा मला माहित
माहितीये सिंगापूरचे पीएम आहे ना, मी कालच टीव्हीत वाचलं त्यांना. अगं ते सिंगापूरला गेले म्हणून का ते सिंगापूरचे पीएम झाले का? आता आपले पंतप्रधान दौरे करतात तरी ते आपलेच आहेत ना. मला अक्कल टिचू नका, माझा जनरल नॉलेज पक्क आहे. नाही नाही, तुझं नॉलेजच जनरल आहे, हा प्रॉब्लेम आहे. गा बसा, माझ्या मिस्टेकवर फिंगर ठेवायची नाही. मला सांगा, माझ्या चिट्ट्या कुठे आहे? माझ्या चिट्ट्या मला दिसना म्हणून माझं लिव्हर तिळ तिळ तुटायलंय. तुम्हाला सांगायचं राहिलं, तो जो रोबोट आहे ना त्याचं नाव चिट्ट्या आहे, चिट्ट्या. आणि तो घरात आल्यापासून जी काही चिट्ट्यागिरी चालली सगळी, आणि काळीच तीळ तीळ तुटायला म्हणे. अगं त्याच्यामुळे संसार तुटायला आला आपला. अगं माझे नातेवाईक दुरावले. असे कोण नातेवाईक दुरावले? कोण नातेवाईक? अरे माझी बहीण आली घरी बाळातपणाला, तर तिचं बाळ यानं कचऱ्यासोबत केराच्या टोपलीत टाकून कचरा कुंडीवर नेऊन टाकलं. तरी नशीब माझा चुलता दारू पिऊन कचरा कुंडीतच पडेल असतो. त्याला सापडलं ते बाळ. बरं त्याला मी बुंगारी मध्ये घरी नाही आणलं, पोलीस स्टेशनला नेलं. दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, हे अनाथ बाळ कोणाचं. तेव्हा कळलं आमचं लेकरू तिकडे आहे म्हणून. या चिट्ट्याचा काही बी दोष नाहीये, सगळी मिस्टेक तुमच्या बहिणीची आहे. बाळाला कसं माणूस बाळावानी सांभाळते का हिता तिथं ठेवतंय कचऱ्यावानी? ही हिंडती गावभर 24 तास मिरर समोर लिस्टिपा लावतीये. आणि चिट्टे आहे ना हुशार आहे, त्याने ओळखलं पुढे जाऊन हे बाळ आई बाबाचा कचराच करणार आहे म्हणून टाकलं कचरा कुंडीत. मायावाल्या भैयाला काही बोलू नका, माझ्या चिट्ट्या घरातलं सगळं होमवर्क करीतो. माहिती ना, आपल्याला असा समोर बसतो, शिंगा फोडतो, दाणे तो ह्या तोंडात टाकतो, सालपट ह्या तोंडात टाकतो. घ्या, यंत्राला पण कळतंय कुणाच्या माउथ मध्ये काय टाकायचं तर. आणि तुमचा थोबाड पाहिलं का कधी? निव्वळ डस्टबिन सारखं. आरशात जाऊन बघा, रेल्वे स्टेशन वरचा पेंग्विन असतो ना तसं तो थोबाड आहे. माझं थोबड पेंग्विन सारखं आहे, पेंग्विन. म्हणून तर तू हा कचरा खातो ना दिवस रात्र तुझ्या हाताने केलेला. माया कुकिंगला नाव ठेवायची गरज नाहीये. मुळात तू ज्याला कुकिंग म्हणती ना तेच नाव ठेवण्यासारखं आहे. तिच्या महिनाभर काय केलंय, 101 रेसिपी त्या रोबोट मध्ये फिट करून ठेवल्यात. आणि ते रोबोटचं ऐकून सगळं रेसिपी बनवती. त्या रोबोटची कधी कधी सिस्टीम होती करप्ट. मग तो काय सांगतो, बिर्याणी मध्ये 2 चमचे साखर टाका, पाकातले पापलेट कधी खाल्ले का? असं काही करू करू खाऊ घालती ही आम्हाला. तुमच्या टंगला आहे ना बोन नाहीये, बोन. असा काय त्रास आहे माझ्या चिट्ट्याचा? तुला काहीच वाटत नाही का असं बोलताना? काही शरम नाही वाटत तुला? अरे लग्नात नवरदेव कसा असा सुट्टा पुटा तयार होऊन घोड्यावर बसतो, तर त्याच्या पुढे रोबोट कळशी घेऊन. अरे असा नवरदेव रोप मध्ये बसायचं सोडून मला तो रोबोट सांभाळत बसावं लागलं. काय तर म्हणे वरातीला आहे ना जे काय ग्लॅमर होतं ना, ग्लॅमर ते माझ्या चिट्ट्यामुळे होतं. नाही तर होतं काय यांच्या वरातीत? एक काळी कुट्ट बहीण, ती पण नकटी. 2 दुचक्या आज्या, त्या पण मोतीबिंदू झालेल्या. 4 आत्या, त्यांचे माऊ 4 दिशेला. एक मामा, तो पेताड, तोच त्याच्या लेग मध्ये लेग अडकून पडतोय. अशी तर वरात होती. जी काही शोभा होती ना वरातीला, ती चिट्ट्यामुळे होती. झाली तेवढी शोभा लय झाली आता. अरे लग्नात माझी म्हातारी आजी जेवायला बसली तर हिचा बाप ओरडला, त्या आजीला काहीतरी खाऊ घाला, काहीतरी आग्रह करा. तो ह्यो चिट्ट्याला आग्रह करायला. आणि म्हातारीच्या वया इतके 74 गुलाबजामुन कोंबले तिच्या तोंडात. एक तर तिला आधीच डायबिटीज, किडनी फुटून जागी ठार झाली म्हातारी. तशी पण म्हातारी जाणारच होती. जे काय आयुष्य होतं ना ते बोनसच जगत होती. माझ्या चिट्ट्यामुळे मुक्ती मिळाली तिला. आत्ता मला तुझ्या बापाचा एम कळाला. तुझ्या त्या चिट्ट्याला एम म्हणून पाठवलंय माझ्या घरात. एकेकाचा जीव घेणार आहे तू. नंतर कुणाचा जीव घेतला त्याने? कोणाचा घेतला? अरे माझा बाप मरता मरता वाचला ना. माझा बाप त्या दिवशी आंघोळीला बसला तर हा चिट्ट्या गेला तिथं माझ्या बापाची पाठ घासायला. मीच सांगितलं होतं जा जरा मामांजींची पाठ घासून दे म्हणून. अरे पाठ घासत होता का हाफ मटर करत होता माझ्या बापाचा? अरे पाठ घासायला गेला आणि बोटातून 1.5 फुटाचे खिळे बाहेर निघले. मग त्याच्या मामाजीला नाही कळलं का त्याला जंटल मोडवर टाकायचं? माझ्या बापाला साधा मोबाईल ऑपरेट करता येत नाही. मोबाईल मध्ये मेसेज टाईप करायचं तर शब्द कुठं सोडल्यासारखे शब्द सोडतो माझा बाप. त्याला काय तो रोबोट ऑपरेट करता येणार आहे का? आता तुमचा बाप इलिटरेट, त्यात माझी काय मिस्टेक? मग चिट्ट्या बिचारा मळ काढायला गेलता. अरे मळ काढत होता का कोथळा बाहेर काढत होता तो? माझा बापाच्या पाठीवर एवढे वर खडे, पाठवर माझ्या बापाला पाहिलं, म्हणलं अरे बाप हाडाचा सापळा कोण आहे? नंतर कळलं माझाच बाप आहे. 134 टाके दिले पाठीला, हाडवा पडून शिवलं माझ्या बापाला. माहिती का? मशीन खाली. अंगावरच्या मळाचं राहू द्या, मनातल्या मळाचं काय? तुमच्या मनात मळ आहे माझ्या. मग चिट्ट्या कुठं गेला सांगा? तुझा चिट्ट्यात आयुष्यात कधीच येणार नाही. कोण? त्याला मी इकून टाकलं भांगारात. काऊन असं केलं? माझ्या चिट्ट्याला काऊन विकलत? त्याच्यापेक्षा स्वतःला का नाही विकलत? ओरिजिनल भंगारचे मरणाचे पैसे आले असते. मग चिट्ट्या आणून द्या. काय ह्याचा चिट्ट्या 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 का? इकलं त्याला मी 74 रुपयात इकलं. 74. तुमच्या
अरे नरकापेक्षा कमी आहे का ही जिंदगी? अरे लग्नापासून तेच भोगू लागलो ना. अरे लग्न झालं त्या दिवशी हनीमूनच्या रात्री नशीब लोड शेडिंग होती म्हणून निश्चित पडला होता. नाही तर तिथं मी मला शहाणपणे शिकवला असता. दाजी हे काय करताय? दाजी असं नाही. अरे तो चिठ्ठ्या आल्यापासून मी बाहेर झोपतो आणि तो तुझ्या जवळ झोपतो. काय आयुष्य काय म्हणून इकला त्याला. आणि आता तो येणार नाही घरात. आतापर्यंत त्याचे 2-4 भगुने झाले असतील, एखादी परात झाली असेल, 2-4 वाट्या झाल्या असतील, 2-3 चमचे झाले असतील आणि उरलेल्या पत्र्याचं असं टीन झालं असेल टीन. हा विसरू नको बॅटरी लो, बॅटरी लो, बॅटरी लो. करे तुला तुम्ही भंगारा सुट्टा करून इकला होता ना, तू पुन्हा कसा आला? दाजी तुम्ही मला विकल्यानंतर भंगारवाल्याने मला असेंबल केलं. असेंबल केल्यानंतर त्याच्या बायकोमध्ये आणि त्याच्यामध्ये भांडणं चालू झाली आणि त्यांचं प्रकरण हे डिवोर्स पर्यंत पोहोचलं. दाजी पाय तुझ्या भावाचा पराक्रम पाहिलं का? 5 मिनिटासाठी तिथं गेला, तिथं बी नवरा बायकोत भांडण लावून आला आणि आता पुन्हा आपला संसार मोडायला आलाय. याला बाहेर काढ आधी. ऐक माझं आणि ऐक रे चिट्ट्या, या पाय इथं आता तुझी गरज नाहीये. तू जाय. मी माझ्या बायकोला वादा केलाय की असं यंत्राच्या जीवावर जगण्यापेक्षा ना तिला मी खरोखर आमचे विचार पुढे नेणारं यंत्र देणार आहे येत्या वर्षभरात. आहे की नाही? हा दाजी मी जाण्याआधी माझी एक इच्छा पूर्ण करा. दाजी मला पाळणा म्हणू द्या. तो इथून बाहेर जायच्या आधी ना सगळ्याची रोल करून जाणार आहे तू ना. कट म्हण बाबा म्हण पाळणा म्हण. धर माय दोरी धर. मकरंद सर, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण. मला खूप आवडलं तुमचं सादरीकरण. अभिनंदन. रेणुकाताई? खूप प्लेझंट होता ॲक्ट, बघायला छान वाटला. आणि ऋषा तुला पाहायला तर फारच गंमत. आणि मला वाटतं पहिल्यांदा सुरात वाटला मला पाळणा, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. गुण बघूया. मकरंद सर? रेणुकाताई तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. कलर्स मराठीवरील माझा होशील का या मालिकेतले तरुण आणि गुणी कलाकार आपल्यासोबत आहेत. आमच्या खुफिया एजंटने आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुमच्यातलं कोणीतरी खूप चांगलं डान्सर आहे. कोण आहेत तो? शोधावं लागेल. कोण आहे? ती कोण आहे? समोर तू खूप छान नाचतोस असं आम्हाला कळलेलं आहे. कोणी तर सांगितलं? असं आमच्या खुफिया एजंटने आम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण ही समर वेकेशन समरच्या गाण्यांनी एंड करूयात. आणि तुमच्या सिरियलचं जे टायटल सॉन्ग आहे त्या टायटल सॉन्गवरती तुझा नृत्य आविष्कार आम्हाला बघायला आवडेल. तर प्लीज. नक्की. पण मी रिक्वेस्ट करेल सगळ्यांना प्लीज मला जॉईन करा. जरूर जरूर. वाय Please, नॉट, please, वाय please. नॉट. तू सुरू तर कर. आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन.